नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नववीच्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय सत्र परीक्षा 2026 विषय विज्ञान एकची प्रश्नपत्रिका पूर्णपणे. विद्यार्थी मित्रांनो, जिला तुम्ही वार्षिक परीक्षा, द्वितीय सत्र परीक्षा, त्याचसोबत ॲन्युअल एक्झाम म्हणता, सेकंड टर्म, सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणतात, तिची विज्ञान एकची क्वेश्चन पेपर 40 गुणांसाठी आहे ही, आणि वेळ 2 तास आहे. पूर्णपणे बघणार आहे. जिथे मी तुम्हाला सांगेल की स्क्रीनशॉट घ्या, तिथे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. ही प्रश्नपत्रिका पेड आहे, म्हणजे आपण पैशांवरती विकत घेतलेली आहे आणि तुम्हाला फ्रीमध्ये यूट्यूबवरती बघायला मिळते. सो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 1 मध्ये म्हटलेला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा व त्या पर्यायाचे फक्त वर्णाक्षर लिहा. आता याचा स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. पहिला आहे, सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी परावर्तनशील पृष्ठभाग कमीत कमी टिंबटिंब अंतरावर असावा लागतो. 4 पर्याय योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा टिंबटिंब आहे. 4 पर्यायात योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर आहे, कार्बनची संयुजा टिंबटिंब आहे. 4 पर्यायामध्ये 0, ब मध्ये 1, क मध्ये 4, ड मध्ये 2 योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, चौथा, बायोगॅसचा हा टिंबटिंब मुख्य घटक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मध्ये तुम्हाला CO2 आहे, ब मध्ये मिथेन आहे, क मध्ये प्रोपिन आहे, ड मध्ये CO आहे. योग्य पर्याय निवडा आणि त्याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, चिकटण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी स्वयंपाकाची भांडी बनवतात. टिंबटिंब बहुवार्षिक वापरतात. अ मध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ते लिहा बघा. ब मध्ये काय, सी मध्ये, डी मध्ये. तर योग्य पर्याय निवडा आणि त्यानंतर उत्तर लिहा. त्यानंतर आहे, पुढील उपप्रश्न सोडवा. मध्ये म्हटलेलं रिकाम्या जागा भरा. बघा, पहिले तर तुम्हाला रिकाम्या जागा भरामधीलच प्रश्न होता. थोडंसं चुकलं आहे, रिकाम्या जागा भरा नव्हतं असायला पाहिजे. रिकाम्या जागा भरायची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. पहिले आहे, टिंबटिंब या तरंगामध्ये माध्यमाच्या कणांचे दोलन तरंग प्रसरणाच्या दिशेच्या लंबवत असते. ओके. त्यानंतर आहे, मिथेनचे रचनासूत्र लिहा. रचनासूत्र लिहायचं आहे, केमिकल फॉर्म्युला म्हणतात ना याला, हो ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील विधान सत्य की असत्य ते लिहा. सपाट आरशामुळे मिळणारी प्रतिमा आभासी प्रतिमा असते. त्यानंतर आहे, चौथा, दिनाशकाचा एक दुष्परिणाम लिहायचा आहे. त्यानंतर गटातील वेगळा शब्द लिहा, ज्यामध्ये समुद्राचे पाणी, इथेनॉल, ॲल्युमिनियम, शुद्ध पाणी लिहायचं विद्यार्थी मित्रांनो, वेगळा घटक. त्यानंतर आहे, शास्त्रीय कारणे लिहा. कोणती 2 शास्त्रीय कारणे लिहायची आहे. पहिला विद्यार्थी मित्रांनो, सौर उपकरणांमध्ये अंतर्वक्र आरसे वापरतात. त्यानंतर दुसरं आहे, रिकाम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते. तिसरं आहे, चुन्याच्या निवडीतून CO2 पाहिजे होतं, CO2 वायू सोडल्यास चुन्याची निवडी दुधाळ होते. त्यानंतर आहे, खालील प्रश्नांची उत्तर लिहा. कोणती 3 अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय, त्याचे एक उदाहरण लिहा. त्यानंतर आहे, पुढील गॅसचे घटक लिहा. वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, जोड्या जुळवायच्या आहेत. स्तंभ आणि स्तंभ व जोड्या जुळवायच्या आहेत. स्तंभमध्ये तुम्हाला संतृप्त मिठवणी दिलेल्या आहेत. त्यानंतर आहे, सम्मिलित मीठ CaOC2. त्यानंतर आहे, NaHCO3. स्तंभ बी आहे विद्यार्थी मित्रांनो, मध्ये तुम्हाला सोडियम धातू मुळत. बीमध्ये आहे तुम्हाला आम्लारी धमी. क्षारकमध्ये आहे मिठाचे स्फटिकी भवन. आणि डमध्ये आहे रंगाचे ऑक्सिडीकरण. त्यानंतर आहे, खालील अभिक्रिया पूर्ण करायची आहे. तर पहिला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त अभिक्रिया पूर्ण करायची आहे जस्ट. त्यानंतर आहे, खालील आकृतीचे नामनिर्देशन करा. आकृतीला नाव द्यायचे विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या पार्टला, दुसऱ्या पार्टला, तिसऱ्या पार्टला काय असेल ते नावं द्यायचे फक्त, आणि फक्त मार्क्स मिळून जातील. आता प्रश्न 3, ज्याला 15 मार्क्सचं वेटेज आहे. पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगायला आवडेल विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका पेड आहे, जे की तुम्हाला आधी सांगितले पैशांवरती आणली आहे आणि तुम्हाला यूट्यूबवरती फ्रीमध्ये बघायला मिळते. सो तुम्हाला काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑल नोटिफिकेशनवरती सेट करायचं आहे. खालील प्रश्नांची उत्तर लिहा आणि विद्यार्थी मित्रांनो 15 मार्क्ससाठी आहेत. ओके. तर इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल बोलतो होतो आपण की ही जी क्वेश्चन पेपर आहे ती पेड आहे आणि तुम्हाला ही ॲपमध्ये बघायला मिळणार आहे. सो तुम्हाला काय करायचं, प्लेस्टोरवरनं मास्टरवेअर ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला क्लास 9 सिलेक्ट करायचं आहे, ॲन्युअल एक्झाम सिलेक्ट करायचं म्हणजे सेकंड टर्म, आणि त्यामध्ये सर्व विषयाचे प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळतील. तिकडे पेड आहे बट इथे फ्री आहे. सो त्यामुळे इथे तुम्ही सबस्क्राईब करा. ओके. बाकी तुम्हाला तिथे तर PDF मिळून जाईल, परंतु ते PDF तुम्हाला त्यासाठी पैसे लागतील. इथे फ्री आहे. सो इथेच तुम्ही बघा आणि इथेच तुम्ही मोर अँड मोर लाईक, सबस्क्राईब ते करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही इथे स्क्रीनशॉट घ्या प्रश्न 3चा. तुम्हाला डाउनलोड कसं करायचं PDF थोडक्यात सांगितलं आहे. मास्टरवेअर ॲपवरनं तुम्ही डाउनलोड करू शकता. आता प्रश्न 3 आहे विद्यार्थी मित्रांनो. स्क्रीनशॉट घ्या पहिल्या 4 प्रश्नांचा आणि ते तुम्हाला सोडवायचे. तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवा. जा विद्यार्थी मित्रांनो पुढे. आता 5वा विद्यार्थी मित्रांनो, हिऱ्याचे कोणतेही 3 गुणधर्म लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 15 सेंटीमीटर नाभी अंतर असणाऱ्या अंतर्गोल आरशासमोर 7 सेंटीमीटर उंचीची वस्तू 25 सेंटीमीटर अंतरावर ठेवली. आरशापासून किती अंतरावर पडदा ठेवल्यास आपल्याला तिची सुस्पष्ट प्रतिमा मिळू शकेल. प्रतिमेचे स्वरूप आणि आकार स्पष्ट करा. त्यानंतर आहे 7वा, मानवी कर्णाचे कार्य कोणते.
आणि दुसरा विद्यार्थी मित्रांनो, कानातील पडद्याला गंभीर इजा होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. हे विद्यार्थी मित्रांनो, हे 7वा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, IMP आहे तुम्हाला. सो तुम्ही नक्की सॉल्व करा. त्यानंतर 8वा, ग्रॅफाईटचे कोणतेही 3 उपयोग लिहा. आता ग्रॅफाईटचे तुम्हाला कोणतेही 3 उपयोग विद्यार्थी मित्रांनो लिहायचे आहेत. आता शेवटचा प्रश्न आहे आपल्यासमोर, जो की आहे 5 गुणांसाठी. प्रश्न 4 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा म्हटलेलं आहे आणि यामध्ये कोणताही एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बघा 5 मार्क्ससाठी आहे. पहिला विद्यार्थी मित्रांनो, ए, गोलीय आरशामुळे होणाऱ्या परिवर्तनासाठी कोणकोणते चिन्ह संकेत वापरतात. त्यानंतर बीमध्ये आहे, गोलीय आरसा अंतर्गोल आहे की बहिनल, हे तुम्ही कसे ओळखाल. त्यानंतर 2A मध्ये म्हटलं आहे, पहिला, रंगपंचमीला रंग खेळल्यानंतर तुम्हाला कोणकोणता त्रास होतो ते लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता लेटेस्ट रंगपंचमी खेळले असाल तर रंग खेळल्यानंतर तुम्हाला काही त्रास झाला का. कारण तुम्हाला आता नॅचरल कलर्सचं बघायलाच मिळत नाही, सगळे केमिकल कलर्सच असतात. सो तुम्हाला कोणकोणता त्रास झाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काही जण थंडी, ताप, सर्दी, आजारी पडले असतील. सो कारण नॅचरल कलर्स आता तर अवेलेबलच नाही आहे मार्केटमध्ये, सगळे केमिकल्सच आपण बघतो आहे, बरोबर की नाही. त्यानंतर हा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही कोणते रंग वापराल, नॅचरल कलर्स. आणि हा तिसरा नाही आहे, हा त्याचाच बीचा पार्ट आहे, दुसऱ्याचाच बी आहे हा. कोणतेही 3 स्फटिक जल असणाऱ्या पदार्थांची नावे आणि त्यांच्या रेणुसूत्रांसहित लिहायची आहे. कोणत्याही 3 स्फटिक जल असणाऱ्या पदार्थांची नावे त्यांच्या रेणुसूत्रांसहित विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायची आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही तुमची द्वितीय सत्र, जिला ॲन्युअल म्हणता, सेकंड टर्म एक्झामिनेशन म्हणता, तिची विज्ञानिकची प्रश्नपत्रिका होती. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. त्यासोबत इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशमधून असताना सायन्स 1, सायन्स 2 त्याचा पेपर आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. सो तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. ऑलरेडी अपलोड झाले असतील जर तुम्ही 1-2 दिवस लेट बघत असाल तर. सो तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करा. ओके, सो भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. PDF कसं डाउनलोड करायचं हेही तुम्हाला मी सांगितलं आहे. ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना देखील पेपर सोपा जावं आणि ज्यांनी केलं असेल त्यांनाही पेपर सोपा जावं. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.